छत्रपती शिवाजी महाराज की। छेडछाडीचं प्रमाण वाढलेलं आहे। बरेचदा टवाळखोर आहेत, मुलं आहेत तर पाठलाग करणे किंवा एखादीला नंबर देणे हे प्रकार खूप प्रमाणात घडतात आणि आम्ही ते बघतो। पण मुली काय करतात, शांत बसतात। आज आपण कोणाला सांगत नाही। बऱ्याच जणींसोबत हे प्रकार घडून गेलेले आहेत आणि मॅडम सुद्धा आहेत की ज्यांनी त्यांच्या किशोरवयात असताना हे सगळे प्रकार स्वतः अनुभवलेले आहेत, आम्ही सुद्धा अनुभवले। पण त्यावेळेस आमच्यापर्यंत असं कुठलंही प्रशिक्षण येत नव्हतं, आम्हाला ह्या गोष्टी माहित नव्हत्या। स्वसंरक्षण, कराटे वगैरे हे फार लांबच्या गोष्टी होत्या आमच्यासाठी। पण आज तुमची शाळा तुम्हाला तुमच्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करते आणि तुमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी हे असा कार्यक्रमाचं तुमच्यासाठी ऑर्गनाईज करतायत, तर ती खूप मोठी गोष्ट आहे। आणि ह्या गोष्टी प्रत्येकाने अशा ठरवाव्यात आणि पूर्ण ग्रामीण भागात सुद्धा या अशा प्रशिक्षणाचं आयोजन केलं जावं। कारण की जी मुलगी आज शाळेतून एकटी जाते तर सांगता येत नाही कुठून संकट येईल, ठीक आहे। आणि जरी आपण किती म्हणलो स्त्री पुरुष समान, पण निसर्गानेच आपल्याला वेगळं बनवलेलं आहे मुलांपासून। तर आपली कुठेतरी आपण फिजिकल कॅपेबिलिटी थोडीशी कमी पडते, पण ती कॅपेबिलिटी आपल्याला मॅच करायची मुलांसोबत। ती कशी, हे असं मार्शल आर्टचे जे गुण तुमच्यात जर आले तर तुम्ही वेळीच त्याला उत्तर देऊ शकता। आणि बऱ्याच वेळेस मुली शांत बसतात, कुठलेही असे प्रकार घडले तर आपण घरी सांगत नाही का, तर आपली आई आपल्याला रागवेल, काही झालं तर आपल्या घरचे आपल्यालाच बोलतील। बऱ्याच मुलींचे अनुभव आहे की घरचे आपल्यालाच रागवतात, तुझीच काहीतरी चूक असेल। पण त्या भीतीने आपण शांत बसतो, आपण कोणाला काही सांगत नाही। मग समोरच्याची हिंमत वाढते की नाही यार ही घाबरली, मग तो मुलगा परत येणार, दुसऱ्या दिवशी येणार, तिसऱ्या दिवशी येणार, शेवटी काहीतरी गैरप्रकार घडणार आणि मग 354 विनयभंगासारखे गुन्हे घडतात। मग तेव्हा तुम्ही येतात पोलीस स्टेशन पर्यंत। मग इतक्या शेवटच्या स्टेपला जाईपर्यंत त्या क्षणी जर घरी न सांगता शाळेत सांगितलं असतं तर शिक्षकांनी बऱ्याच पद्धतीने हँडल केलं असतं प्रकरण। तर त्यामुळे मुलींना कळकळीची विनंती की कुठेही असा गैरप्रकार तुमच्या निदर्शनात येत असेल, मैत्रिणी बरोबर घडत असेल तर प्लीज शांत बसू नका, बोलायला शिका। आपल्याला वाटतं की पोलिसांपर्यंत गेलं तर माझी समाजात इज्जत जाईल, पोलीस स्टेशनची पायरी चढणं खूप अवघड गोष्ट आहे, तसं अजिबात नाही। आज हम मौजूद है MCN समाचार की तरफ से संत कबीर विद्यालय के ऊपर और आज यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर के ऊपर यहाँ पर आज एक प्रोग्राम रखा गया है। आइए सर से जानते हैं सर आपका परिचय। माझं नाव HB पवार सर, मुख्याध्यापक संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी। आमच्या विद्यालयामध्ये
मिशन मार्शल आर्ट हे याचे संस्थापक संचालक परवीन घुगे सर आणि पवन घुगे सर यांनी 3 दिवसापासून 8वी आणि 9वीच्या मुलींसाठी या मार्शल आर्टचं ट्रेनिंग दिलं, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. हा प्रोग्राम घडवून आणण्यात वारकरी संप्रदायाचे प्रमुख अनिल महाराज कोळेकर, परफेक्ट कॅम्प्युटरचे संचालक जाधव सर, तसेच आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या मनपा उपायुक्त गायकवाड मॅडम, दामिनी पथक प्रमुख जाधव मॅडम यांनीसुद्धा या विद्यालयाला भेट दिली. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मी नंदा गायकवाड, बी उपायुक्त आहे महानगरपालिका. माझ्याकडे शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग आहे. आज या शाळेमध्ये जो उपक्रम त्यांनी 3 दिवसापासून राबवत आहेत स्वसंरक्षणाचा मुलींसाठी, तर ही एक काळाची गरज झालेली आहे की मुलींना सक्षम आणि त्यांना निर्भयपणे शिक्षण घेणे आणि समाजात वावरणे शक्य व्हावे, यासाठी या प्रशिक्षणाची खूप आवश्यकता आहे. आणि या शाळेचं मी कौतुक करते. आणि विशेषतः पवन घुगे यांचं जे मिशन मार्शल आहे या इन्स्टिट्यूटनी हा कार्यक्रम घेतलेला आहे, त्यांचं विशेष कौतुक. नमस्कार, मी API आरती जाधव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या दामिनी पथकाची इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संत कबीर विद्यालय येथे मुलींसाठी स्वसंरक्षणानिमित्त मार्शल आर्टचे जे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे त्याबद्दल मी घुगे सरांचे आभार व्यक्त करते. आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये इतर सर्व ठिकाणी आपण अशा पद्धतीचं प्रशिक्षण मुलांना देण्यात यावं आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा आणि आपले मुली ह्या अबला नसून सबला आहेत अशी त्यांनी जाणीव ठेवावी आणि आपल्या मुलींना अशा पद्धतीचे प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षणासाठी त्यांना तयार करावं, जेणेकरून भविष्यात कुठलाही गैरप्रकार घडणार नाही, कुठलीही अनहोनी घडणार नाही. धन्यवाद. माझं नाव नंदा प्रवीण घुगे, मी कराटे मार्शल आर्ट शिकवते. मुलींनी कराटे मार्शल आर्ट हे शिकलंच पाहिजेत. अत्याचार बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलींवर खूप अत्याचार होतात, त्यामुळं आम्ही 3 दिवस झाले मुलींना प्रशिक्षण देत आहोत. आणि असंच सरांनी जर बोललं तर कधी पण आम्ही शाळेत येऊन प्रशिक्षण देऊ. धन्यवाद. माझं नाव अनिल महाराज कोळेकर आहे. माझी वारकरी शिक्षण संस्था आहे श्री ज्ञानराज वारकरी बहुउद्देश संस्था. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सेल्फ डिफेन्स 3 दिवसीय प्रशिक्षण मला सुचल्याबद्दल मी तो पवार सरांकडे हा विषय मांडला. सरांनी होकार दिला, सरांनी परमिशन दिली आणि या शाळेचा मी विद्यार्थी आहे. गेल्या 3 दिवसापासून प्रवीण घुगे यांच्या टीमच्या माध्यमातून हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम चालू आहे. महिला सक्षमीकरण ज्या पद्धतीने जिजाऊ माँसाहेब घडल्या, ज्या जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आणि हा अट्टास होता. विविध प्रकारे 2017पासून वारकरी बहुउद्देशीय संस्था विविध क्षेत्रामध्ये आरोग्य विभाग, धार्मिक विभाग, शैक्षणिक विभाग गेले 2017पासून कार्य करीत आहेत. MCMच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपला धर्म, देश, देव देश धर्म हा टिकला पाहिजे. आपली संस्कृती, आपले संस्कार, आपले महापुरुष संत साधू हे सर्वांना माहीत झाली पाहिजे, ही सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षरित्या मदत करणारे, अप्रत्यक्षरित्या मदत करणारे या ठिकाणी निकिता गोरे मॅडम काही कारणास्तव येऊ शकलं नाही. मॅडमनी मला फोन करून सांगितलं. मातोश्री वृद्धाश्रम या व्यवस्थापक श्री पागोरे साहेब यांनी मला मदत केली आहे. त्याचप्रमाणे वर्षा राणी आजले मॅडम या दामिनी प्रमुख आहेत, या ठिकाणी आपल्या शहरात कार्यरत होत्या, त्या आता ठाणे, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे परफेक्ट कम्प्युटर्स आणि मातोश्री कम्प्युटरचे संचालक मान्य श्री गौतम जाधव सर आमचे सहकारी मित्र, त्याचप्रमाणे पवन घुगे सर यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. अजून एक विशेष मुद्दा सांगू इच्छितो की परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत राहतील, पण आमच्या धार्मिक कार्यक्रमात अनेक ठिकाणी काही वेळेस अडचणी येतात. राजकारणी मंडळींनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं, आम्हाला धार्मिकतेच्या ठिकाणी धार्मिकतेच्या हिशोबाने काम करून द्यावं, ही सर्व मंडळींना, परिसरातील पंचक्रोशीतील मंडळींना विनंती आहे. धन्यवाद. मी मास्टर पवन घुगे, मार्शल आर्ट प्रशिक्षक, मिशन मार्शल आर्टचा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी म्हणजे संत कबीर महाविद्यालय या ठिकाणी मार्शल आर्टचं प्रशिक्षण आम्ही 3 दिवस
ठेवलेला आहे आणि आज या कार्यक्रमाचा समारोप आम्ही या ठिकाणी करत आहोत. कराटे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन संत कबीर शाळा ठेवलेलं असून माननीय प्राचार्य श्री पवार सर, त्याचबरोबर आरती जाधव मॅडम, दामिनी पथक आणि कोळेकर सर, आमचे सर्व कराटे प्रशिक्षक यांच्या माध्यमातून हा कराट्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मुलींसाठी खास करून स्वसंरक्षणासाठी ठेवलेला आहे. आणि उत्तमरित्या मुलींनी आज मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर मनपा आयुक्त या ठिकाणी नंदा मॅडम व या ठिकाणी आरती मॅडम यांच्या समोर मुलींनी मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक सादर करून उत्तमरित्या करून दाखवले आहेत. धन्यवाद. बस आज के लिए इतना ही. आप देखते रहिए MCN समाचार. खान राफे मोहम्मद के